नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त, मस्त आणि आनंदी असाल. मी पण मजेत आहे. आज आहे रविवार. आमचा रविवार बाकी दिवसासारखाच असतो. कारण की आता मुलं काही छोटे नाहीत. त्यांचा टिफिन, शाळा हे सर्व आता मागे सुटलेलं आहे. नेहमीप्रमाणे सकाळचा चहा तयार झालेला आहे. आता तो मी गाळून घेतला. मी आणि मिस्टर आता तो चहा घेऊन घेऊ. चहा पिल्यानंतर मला काही आरामात बसता आलं नाही. कारण की आज मला सकाळची कामं लवकर लवकर आवरायची आहेत. कारण आज सकाळी आहे भिशी, म्हणजे दुपारी 1 वाजताच आज भिशी आहे. त्यामुळे मला 1 वाजेपर्यंत घरातील सर्व कामं आटपून निघायचं आहे. म्हणून मी चहा घेतला आणि लगेच कामाला सुरुवात केली. आता कुठे जायचं म्हटलं तर बाकी कामं नाही झाली तरी चालतात, पण जेवणाचं आधी बघावंच लागतं. काल रात्रीच ठरवलं होतं की उद्या मग आपण डोसा करूया, म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच दोन्हीही होऊन जातं. तर इथे मी सर्वात आधी सांबार बनवायला घेतलेला आहे. कुकरमध्ये डाळ घेतलेली आहे. त्यात कांदा, टमाटर, वांगे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. सांबार बनवण्याची माझी पद्धत तशी सिंपलच आहे. डाळीमध्येच भाज्या, मीठ वगैरे घालून घेते. आता कुकर इंडक्शनवर ठेवून दिला. मग रात्रीचे भांडे होते ते घासून घेतले. जे काम समोर आहे ते भराभर आवरून घेतलेले केव्हाही बरे. तसे रात्रीचे काही जास्त भांडे नाहीत, कारण काल रात्री पण आम्ही बाहेर कार्यक्रमानिमित्त गेलेलो होतो. त्यामुळे रात्रीचा काही स्वयंपाक झाला नाही, तर भांडे काही विशेष नव्हते. तरी सकाळच्या स्वयंपाकाचे भांडे, कड्या वगैरे होत्याच. भांडे करून घेतले. मग चटणीसाठी शेंगदाणे आणि खोबरे भाजून घेतले. आता शेंगदाणे आणि डाळीचा कुकर थंड होतपर्यंत म्हटलं खालच्या फ्लोअरला आवरून घ्यावं. मी आता समोरच अशा 2 पाण्याच्या बाटल्या भरून ठेवते. दिवसभरातून 4 लिटर पाणी प्यायचं असतं, तर 4 वेळा पाणी भरून ठेवते की लक्षात राहतं की आपण किती पाणी पितो ते. तसं उन्हाळ्यात तर 4 लिटर पेक्षा जास्तच पाणी पिलं जातं, पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होतं. म्हणून जर आपण अशी पाण्याची बाटली भरून ठेवली की नजर पडते आणि मग आपण थोडं थोडं पाणी पिऊनच घेतो. लिव्हिंग रूम आवरायचा म्हटलं की सोफ्याचे कव्हर व्यवस्थित झटकून लावलं हे आलंच. तसं आपण दिवसातनं कितीही वेळा कव्हर आवरावं, पण थोडं काही तिथे बसलं की ती सरकूनच जातात. पण सकाळी लिव्हिंग रूम आवरायची सुरुवात ही तिथूनच होते. चला, सोफ्याचे कव्हर वगैरे मी व्यवस्थित लावून घेतले. आज मी काही डिटेल डस्टिंग वगैरे काही करत बसली नाही. त्यानंतर मग मी झाडू लावून घेतला. जेव्हा घरातील कामं आपण स्वतः करतो, तेव्हा झाडताना कानाकोपऱ्यातून कचरा निघालाच पाहिजे, ही आपल्याला सवयच असते. कितीही घाई असली तरी आपल्या करण्याच्या सवयीत काही बदल होत नाही. झाडू लावता लावताच टीपॉयवरचा पसारा वगैरे मी आवरून घेतला. त्यानंतरचं काम असतं फरशा पुसून घेणं. मग मी सर्वात आधी लिव्हिंग रूम आणि मागची एक बेडरूम अशा 2च रूमला पोछा लावून घेतला. स्वयंपाकाचं काम अजून शिल्लक आहे, त्यामुळे मी किचनची फरशी तशीच राहू दिली. चला, अर्धवट तरी क्लिनिंगचे माझे काम आटोपले. त्यानंतर मग मी आली किचनमध्ये आणि मग सांबाराला फोडणी द्यायला मी सुरुवात केली. सोबतच इथे मी चटणीसाठी तडका पण तयार करून घेत आहे. सांबार मी अगदी साधा सोपाच करते. कांदा आणि अद्रक किसून टाकते. लसूण मी सांबारमध्ये घालत नाही. तिखट, मीठ आणि धनेपूड वगैरे घालून घेते. बस एवढंच. बाकी तर सर्व भाज्या वगैरे मी डाळ शिजवतानाच टाकून दिलेल्या आहे. इकडे सांबाराला फोडणी दिली. आता डोसा करायचा म्हटला तर आलू मसालाही करावाच लागतो. मग त्यासाठी मी आलू धुवून घेतले आणि कुकरमध्ये लावून दिले. घाण पाणी आलूमध्ये जायला नको म्हणून उकळायच्या आधी मी आलूंना व्यवस्थित धुवून घेते. आता इथे मी चटणी करायला सुरुवात केलेली आहे. भाजलेले शेंगदाणे, खोबरं आणि तडक्यामध्ये लसूण, मिरची, जिरं आणि कढीपत्ता. तडक्यातले लसूण, जिरं आणि कढीपत्ता मी मिक्सरमध्ये घेऊन घेते. सोबतच कोथिंबीर घालते आणि मग त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तडक्याचं तेल आणि जिरा थोडं मी राहू देते आणि मग त्यामध्ये ही चटणी टाकून देते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. अशा प्रकारे मी चटणी तयार करते. चला, इकडे माझे 2 पदार्थ तयार झाले. आलू उकडायला थोडा वेळ आहे. तोपर्यंत आलू मसाल्याच्या फोडणीची तयारी करून घ्यावी. त्यासाठी कांदे, मिरची वगैरे मी कापून घेतली. चला, इथे सांबाराला एक उकळी आलेली आहे. आता या कढईला मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून घेते आणि इथे छोटी कढई ठेवून देते आणि आलू मसाल्याच्या फोडणीची पण मी इथे तयारी सुरू करून दिली. आता मला असं वाटत आहे की एवढा सारा पसारा करण्यापेक्षा मी भाजी पोळी केली असती ते बरं झालं असतं. कारण की इथे पण बघा, सांबार, आलू मसाला, चटणी आणि आता डोसा पण करायचा आहे. आणि डोसा करायचा म्हटलं म्हणजे आपल्याला गॅस जवळच उभं राहावं लागतं. चला, आलू मसाला पण तयार झालेला आहे. त्यात आता मी सांबार घालून घेतलेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता ती दुसऱ्या साईडला मी शिफ्ट करते आणि या साईडला मी परत तवा ठेवून दिला.
ही उजव्या हातावर पडणारी आणि पहिलीवाली गॅस शेगडी इथे मला काम करायला जरा सोपं वाटतं, म्हणून मी बरेचसे काम या शेगडीवर करते. वाटल्यास नंतर मग मी दुसऱ्या शेगडीवर कड्या वगैरे शिफ्ट करत राहते. आता इथे मी डोसाही करायला घेतला. डोसे तयार झाले. त्यानंतर मग मी मिस्टरांना नाश्ता दिला. हे बघा, डोसे, सांबार, चटणी आणि हा आलू मसाला. मी पण नाश्ता केला आणि त्यानंतर मग गॅस शेगडी पुसायला घेतली. कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर माझा प्रयत्न असाच असतो की जायच्या आधी जेवढे शक्य होईल तेवढे कामं आटपून घ्यायचे आणि मगच घराबाहेर निघायचं. कारण की आल्यानंतरही ते मलाच करायचं असतं आणि आपण बाहेर कुठून आलो की इतकं थकलेलं असतो की नंतर मग किचनमध्ये किंवा कुठलंही काम करायची हिंमतच पडत नाही. इथे ओटा पुसून झाला. त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की साक्षातला इडली पण आवडते. तर म्हटलं चला एक पात्र इडलीचं सुद्धा लावून घ्यावं. तसंही मी बाहेर जायच्या आधी जर तो उठला नाही तर मग त्याला डोसे कोण करून देणार, म्हणूनही मी इडली लावली. तसं तो उठल्यानंतर मी त्याला सांगून जाणार की तू डोसे करून घेशील, पण त्याला जमतीलच असे नाही. प्रयत्न तो तर करेल, पण बघूया. म्हणून मग मी एक पात्र इडलीचं लावूनच दिलं. केव्हाही बॅकअप प्लॅन असलेला बरा. चला, इथे नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर मग भांडे पडलेच. तर म्हटल्याप्रमाणे साक्षदला काही डोसे करणं जमलं नाही. त्यांनी प्रयत्न केले, पण एक दोन त्याला बिघडले, तर त्यांनी मग ते तसेच राहू दिले. तो म्हणाला की बॅटर वेस्ट जाण्यापेक्षा ते राहू द्या. त्यांनी फक्त 4 इडल्या खाल्ल्या आणि माझी वाट पाहत बसला. आल्यानंतर मग मी त्याला डोसे करून दिले. चला, शेवटचे निघालेले सर्व भांडे पण मी घासून घेतले. त्यानंतर मग सिंक क्लीन करून घेतला. आता सिंक क्लीन करण्याच्या आधी वापरलेले स्क्रबर वगैरे मी नेहमी स्वच्छ धुवून घेत असते. ही माझी नेहमीची सवय आणि ती काही केल्या जात नाही. मला नेहमी मिस्टरांची बोलणी खावी लागतात की कधी कधी घाईच्या वेळेला तरी थोडं काम राहू देत जा. पण काय करणार, सवय ती सवयच. घासताना अन्नाचे कण स्क्रबरमध्ये अडकतात आणि त्यामुळे मग स्क्रबरमधून वास येतो. आणि आता पावसाळ्याच्या दिवसात तर थोडा जास्तच येत असतो. मला स्क्रबर आणि साबणवर सुद्धा अन्नाचे कण असलेले आवडत नाही. मी साबण सुद्धा व्यवस्थित धुवून ठेवत असते. चला, सिंक व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले. वापरलेले सर्व नॅपकिन्स वगैरे व्यवस्थित धुवून घेतले. त्यानंतर मग किचनची फरशी पुसून घेतली. एवढे करेपर्यंत मला 12 वाजलेच होते. आज आमच्या भिशीमध्ये ब्लॅक कलरची थीम होती. मग माझ्या लक्षात आलं की माझ्याजवळ काळ्या कलरचे कानातले आणि बांगड्या नाही आहेत. मग मी भरकन गाडी उचलली आणि गेली मार्केटमध्ये कानातले आणि बांगड्या आणायला. आता ही फक्त भिशीची थीम नव्हती, तर एक प्रकारे ही कॉम्पिटिशन होती. म्हणजे जे कोणी सर्वात जास्त काळ्या कलरचं सामान घालणार ती विनर ठरणार. मार्केट जवळच होतं, त्यामुळे मी लवकर जाऊन आले आणि मग आंघोळ करून तयारीला लागले. तर बघा, अशा प्रकारे मी तयार झाली. ही काळी साडी मी आमच्या bigline.com या वेबसाईटवरनं बोलवलेली आहे. छान छान. नाही गो, माझी तारीफ नका करू. आणि या आहेत माझ्या सर्व मैत्रिणी. आज सर्व झालेले आहेत ब्लॅक क्वीन्स आणि सर्वजण पोचलेल्या होत्या. मला जरा अर्धा तास वेळ झाला होता आणि आधीचा व्हिडिओ पाहून तुम्हाला त्याचं कारणही समजलंच असेल. त्यानंतर मग थोडं स्नॅक्स खाल्लं, गप्पा टप्पा केल्या. तर आधीच उशीर झालेला होता आणि जेवणाची वेळ झाली होती. तर सर्वात आधी आम्ही जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर मग गेम खेळलो. हा गेम असा होता की 1, 2, 3, 4 असे नंबर ठेवलेले होते आणि त्याच्या खाली गाण्याचे काही शब्द ठेवलेले होते. टॉस टाकून जसा नंबर येईल त्याप्रमाणे तिथे कॉइन्स ठेवायचे होते आणि मग तिथे तिथे चिठ्ठ्या ठेवायच्या होत्या. चिठ्ठ्यामधला शब्द आणि तिथे लिहिलेला शब्द जर सेम असेल तर मग तिथले कॉइन्स हे काउंट केल्या जात होते. तो गेम झाला. मग त्यानंतर मग आम्ही हाऊजी खेळलो. 3 ब्युटी क्वीन आमच्या भिशीतल्या बघा. फर्स्ट प्राइज नीलू, टाळ्या वाजवा. सेकंड प्राइज रेखाताई. थर्ड प्राइज गोज टू कुंदाताई. तर ब्लॅक थीम मधल्या ज्या विनर आहेत त्या या तिघी आहेत. त्यानंतर मग सर्वांनी मिळून फोटो वगैरे काढून घेतले. ब्लॅक क्वीन्स. आता व्हिडिओ काढण्याचं काम आणि फोटो काढण्याचं काम माझ्याकडे होतं, त्यामुळे मी काही तिथे येऊ शकत नव्हती. तरी पण मग सेल्फी घेऊन मग आम्ही फोटो काढून घेतल्या.
आणि जो गेम खेळलो त्यामधल्या विनर होत्या या रेखाताई आणि या दुसऱ्या विशाखाताई. या दोघी त्या गेम मधल्या विनर होत्या. त्यानंतर आम्हाला रील बनवायची होती, पण रील बनवायचं काही कॅमेरामध्ये व्यवस्थित आलं नाही आणि कोणी पण डान्स व्यवस्थित करू शकला नाही. त्यामुळे रील तर काही आम्ही बनवली नाही. व्हिडिओ मी काढलेलाच होता, तर म्हटलं चला व्हिडिओ आता इथे टाकूनच द्यावा. तर मी व्हिडिओ काढत होती त्यामुळे मी एकटीच राहिली होती. मग मी पण आली. तर अशा प्रकारे निघताना मग सर्वांनी फोटो वगैरे काढला आणि आपापल्या घरी निघून आलो. तर अशा प्रकारे ही रविवारची पिशी आम्ही एन्जॉय केली. आणि आजचा व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.